महाराष्ट्रातल्या एका अत्यंत हाय प्रोफाईल पॉलिटिकल मर्डर केसचा निकाल काल आला. तो देखील तब्बल 2 दशकांनी आणि संपूर्णपणे 9च्या 9 आरोपी या प्रकरणामध्ये निर्दोष सुटले. पवनराजे निंबाळकर यांच्या हत्या प्रकरणाचं 316 पानांचं जजमेंट मी पूर्णपणे वाचलं आणि या संपूर्ण प्रकरणातले अतिशय धक्कादायक, कधीही न ऐकलेले तपशील पुढच्या काही मिनिटांमध्ये मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे. या व्हिडिओमध्ये कुठलंही ग्राफिक्स नाही आहे, तुम्हाला केवळ आणि केवळ फॅक्ट्स ऐकायला मिळणार आहेत आणि महाराष्ट्राच्या राजकारणाचं एक भेदक वास्तव आणि संपूर्ण व्यवस्था कशी अपयशी पडू शकते आणि न्यायव्यवस्था 2 दशकानंतर न्याय देताना किती केविलवाणी वाटू शकते, हे सगळं तुम्हाला या कहाणीमध्ये दिसेल. त्याच्या पुढची गोष्ट अशी आहे की या 2 दशकांपूर्वीच्या पॉलिटिकल मर्डर केसचा सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक प्रकारे ब्लॅकमेलिंगसारखा उघडपणे वापर केला जातो आहे. या केसच्या निकालावरती ओमराजे निंबाळकर काय भूमिका घेणार याच्याबद्दलच्या चर्चा आपण इतक्या सहजपणे, सामान्यपणे करतोय की ज्याच्यामधून न्यायव्यवस्थेची प्रतिष्ठा किती खालावलेली आहे हे सुद्धा आपल्याला दिसतंय. 316 पानांचं निकालपत्र आहे. 128 साक्षीदार या सगळ्या प्रकरणामध्ये तपासले गेले. 127वे जे साक्षीदार होते त्यांचं नाव होतं किसन बाबूराव अर्थात अण्णा हजारे, ज्यांचा या केसमध्ये एका वेगळ्या अनुषंगानं उल्लेख झालेला होता. या संपूर्ण प्रकरणामध्ये जे आरोप प्रत्यारोप झाले त्याच्यामध्ये सुद्धा अण्णा हजारे यांचं नाव मध्ये मध्ये येत राहतं. आणि पारसमल जैन हा जो माफीचा साक्षीदार होता, त्याच्या माफीचा साक्षीदार बनण्याच्या कहाणीमध्ये पोलिसांनी नेमक्या काय काय चुका केल्या आणि त्या आरोपींच्या किंवा बचाव पक्षाच्या पथ्यावरती कशा पडल्या हे सुद्धा आपल्याला या सगळ्या केसमध्ये दिसतं. 3 जून 2006 ज्या दिवशी पवनराजे निंबाळकरांची हत्या झाली, ती हत्या झाली दिवसाढवळ्या 4:20 नवी मुंबई कंट्रोल रूमला या सगळ्या संदर्भातली पहिली इन्फॉर्मेशन कळते. पहिल्यांदा तर टाईम बघितल्यानंतर मला असं वाटलं होतं की ही वेळ पहाटेची असावी का, कारण दिवसा उजेडी इतकं धाडस आणि ते देखील हायवेवरती, पुणे मुंबई एक्सप्रेस हायवे जिथं कनेक्ट होतो, कळंबोलीच्या त्या ठिकाणावरती हा मर्डर झालेला होता. आणि त्याच दिवशी पवनराजे निंबाळकर यांना महेंद्र जैन या नावानं पारसमल जैन, जो या संपूर्ण प्रकरणातला एक महत्त्वाचा आरोपी आहे, जो नंतर माफीचा साक्षीदार बनतो, त्यानं 13 वेळा कॉल केलेला होता दुपारी 12:30 ते 4च्या दरम्यान. आता निकालपत्रामध्ये न्यायमूर्ती असं म्हणतायत की जे 13 कॉल केले गेलेले होते ते 13 कॉल महेंद्र जैन याच्या मोबाईलवरनं नव्हे तर ते पवनराजे निंबाळकर यांच्याकडनं केले गेलेले होते. आणि 13 पैकी 12 कॉल हे मिस कॉल होते, त्याच्यावरती कुठलंही संभाषण झालं नाही. एकच कॉल जो 12:30च्या दरम्यान केला गेलेला होता त्याच्यामध्ये 2 मिनिट 35 सेकंदाचं एक कॉन्व्हर्सेशन झालं. म्हणजे पोलीस आपल्या तपासामध्ये जी गोष्ट सांगू बघत होते की महेंद्र जैन हे नाव धारण करून पारसमल जैन बार्शीमधल्या एका जमिनीचा व्यवहार करायचा आहे आणि त्याच्यासाठी म्हणजे मला तिथं जैन मंदिर बांधायचं आहे, आपण त्या व्यवहारासंदर्भात भेटू असं म्हणून पवनराजे निंबाळकरांना बोलवून घेतो. पण हे जे मुख्य कॉन्व्हर्सेशन आहे त्याच्यातले कॉल डिटेल रेकॉर्ड्स नीटपणे देण्यामध्येच पोलीस अयशस्वी ठरले. या संपूर्ण हत्येचा जो प्रसंग आहे तो अतिशय भयानक, थरारक अशा पद्धतीचा आहे. त्याच्याबद्दल आपण नंतर बोलूच, पण सुरुवात करूयात. मुळामध्ये हे जे 9 आरोपी आहेत ते नेमके कोण आहेत आणि या सगळ्या केसचा घटनाक्रम काय आहे. कारण बघा, घटना घडलेली आहे 2006 मध्ये आणि याच्या संदर्भात चार्जेस निश्चित व्हायला, आरोप निश्चित व्हायला 2009 उजाडलेलं होतं. 3 वर्ष जेव्हा CBIकडे केस जाते त्याच्यानंतर या सगळ्याचा तपास सुरू झालेला होता. मधल्या 3 वर्षामध्ये या राज्याच्या पोलिसांनी, या राज्याच्या गृहमंत्रालयानं नेमकं काय केलं हा सुद्धा प्रश्न आहे. 9 आरोपी आहेत आणि त्या 9 आरोपींची नावं काय आहेत. डॉक्टर पद्मसिंह बाजीराव पाटील हे पहिले आरोपी आहेत, आरोपी क्रमांक 1. दुसरा आरोपी आहे सतीश मंदाडे, हा लातूरचा रहिवासी आहे आणि तो पद्मसिंह पाटील
यांचा खास कार्यकर्ता आहे. मोहन शुक्ला हा मुंबईतला व्यक्ती आहे. त्याच्यानंतर पारसमल जैन हा माफीचा साक्षीदार बनलेला होता आणि जी सुपारी घेण्यात आलेली होती मोहन शुक्ला नावाच्या व्यक्तीकडनं, ती पारसमल जैननं घेतली असा आरोपपत्रामध्ये दावा आहे. त्याच्यानंतर दिनेश तिवारी, त्याच्यानंतर हा मेहतराम चौधरी, त्याच्यानंतर कैलाश यादव अशी या सगळ्यांची नावं आहेत. त्याच्यानंतर ज्ञानेंद्र पांडे आणि शशिकांत कुलकर्णी हे 9 आरोपी आणि 9च्या 9 आरोपी हे काल निर्दोष सुटलेले आहेत. आता घटनाक्रम काय आहे ते बघा. 3 जून 2006ला ही घटना घडते. त्याच दिवशी FIR दाखल झालेला आहे. चार्जशीट कधी दाखल झालं त्याला 20 ऑगस्ट 2009 उजाडलेलं आहे आणि डेट ऑफ फ्रेमिंग चार्जेस ती आहे 18 एप्रिल 2011. 6 साली घटना घडते आणि 5 वर्षांनी या सगळ्या संदर्भातले आरोप जे आहेत ते निश्चित झालेले आहेत. त्याच्यानंतर मग एव्हिडन्स गोळा करायला सुरुवात झालेली आहे 2011मध्ये आणि 16 जून 2026ला हे निकाल जे आहे ते राखीव ठेवण्यात आलेला होता या सगळ्या प्रकरणाचा. म्हणजे टाईमलाईनच तुम्हाला सांगेल की या सगळ्या प्रकरणाचा तपास जो आहे तो किती संथ गतीने झालेला होता. आता या सगळ्या हत्याकांडाची जी कहाणी निकालपत्रात नोंदवण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये सुरुवातच या वाक्यानं करण्यात आलेली आहे की पद्मसिंह पाटील आणि पवनराजे निंबाळकर हे दोघे एकमेकांचे रियल कझिन होते, चुलत बंधू होते. कारण पद्मसिंह पाटील यांचे वडील बाजीराव माधवराव पाटील हे तेर गावातल्या फुंड पाटलांच्या घरामध्ये दत्तक गेलेले होते आणि त्याच्यानंतर त्यांनी पाटील हे नाव वापरायला सुरुवात केलेली होती. 1978मध्ये पद्मसिंह पाटील हे पहिल्यांदा आमदार बनले. महाराष्ट्र सरकारमध्ये ते कॅबिनेट मंत्री राहिलेले होते. 1993मध्ये साल फार महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा या काही गोष्टी. 1993मध्ये ते महाराष्ट्राचे गृहमंत्री होते. समाजवादी काँग्रेस काँग्रेस जी स्थापन करण्यात आलेली होती त्याचे ते प्रेसिडेंट होते आणि तेरणा सहकारी साखर कारखान्याचे ते चेअरमन आणि डायरेक्टर पण राहिलेले आहेत. आता पवनराजे निंबाळकर हे जे आहेत त्यांचा पॉलिटिकल जो उदय आहे या सगळ्यामध्ये तो कधी व्हायला सुरुवात झालेली होती तर तो 1982 सालाच्या आसपास. तो कसा झालेला आहे तर जिल्हा परिषदेमध्ये पहिली निवडणूक जी आहे ती त्यांनी 1991मध्ये लढवली आणि त्याच्यानंतर ते जिल्हा परिषदेचे मेंबर झालेले होते. त्याच्या आधी ते महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड MSEBचे डायरेक्टर म्हणून नेमण्यात आलेले होते. उस्मानाबाद जिल्हा सहकारी बँकेवरती त्यांना 1994मध्ये डायरेक्टर नेमण्यात आलेलं होतं. तेरणा सहकारी साखर कारखान्याचं डायरेक्टर नेमण्यात आलेलं होतं आणि 1996मध्ये ते या बँकेचे चेअरमनसुद्धा बनलेले होते. सोबतच त्यांनी MSC बँकेचे डिव्हिजनल चेअरमन म्हणून सुद्धा 2001 ते 2002 या काळामध्ये काम केलेलं होतं. आता याच काळामध्ये म्हणजे ज्यावेळी ते जिल्हा बँकेचे चेअरमन होते, ज्यावेळी ते तेरणा सहकारी साखर कारखान्यामध्ये काम करत होते, याच दरम्यान होम ट्रेड स्कॅमचा एक मॅटर जो आहे तो तिथे उद्भवतो. घोटाळ्याचे आरोप होतात या सगळ्या काळामध्ये. कधी 2002च्या दरम्यान होम ट्रेड स्कॅमच्या या आरोपाच्या अंतर्गत पवनराजे निंबाळकर यांना 2 महिने जेलमध्ये जावं लागलेलं होतं. त्याच्यानंतर अजून एक केस त्यांच्या विरोधात तेरणा सहकारी साखर कारखान्याच्या प्रकरणामध्ये दाखल करण्यात येते आणि त्याच्यानंतर बघा म्हणजे आरोप पवनराजे निंबाळकर यांच्यावरती घोटाळ्याचे झाले आणि मग त्याच दरम्यान त्यांचेही म्हणजे याच काळामध्ये PB सावंत कमिशन आणि अण्णा हजारे ही नावंसुद्धा चर्चेत आहेत. बघा पवनराजे निंबाळकर ज्यावेळी जेलमधून सुटून येतात त्याच्यानंतर ते आरोप करतात या सगळ्याबद्दल आपल्याला चुकीच्या पद्धतीनं अडकवल्याचे आणि तेरणा सहकारी साखर कारखान्यातल्या घोटाळ्यांच्याबद्दल ते पब्लिक मोर्चे काढतात, उपोषण सुरू करतात, अण्णा हजारेंना याची माहिती देतात. अण्णा हजारे जाहीरपणे या सगळ्याबद्दलचे आरोप करतात. PB सावंत यांचं कमिशन या सगळ्या आरोपानंतर महाराष्ट्र सरकार त्यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं
सरकार जे आहे ते महाराष्ट्रामध्ये होतं. 1999 ते 2004ची गोष्ट आहे. आणि त्या काळामध्ये पी.बी. सावंत यांच्या समितीचा रिपोर्ट आल्यानंतर मग खरं तर त्याच्या आधीच पद्मसिंह पाटील यांना राजीनामा द्यावा लागतो. ही सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या 2003च्या आसपास घडतात. 3 वर्ष आधी 2004ची विधानसभा निवडणूक जी आहे ती पवनराजे निंबाळकर आणि पद्मसिंह पाटील हे एकमेकांचे स्पर्धक होते. त्याही निवडणुकीमध्ये एक इंटरेस्टिंग गोष्ट झाल्याचा उल्लेख निकालामध्ये आलेला आहे. 2004च्या त्या मतदानाच्या आधीच पवनराजेंनी आपल्याला पाठिंबा दिलेला आहे अशा पद्धतीची एक बातमी चुकीच्या पद्धतीनं छापण्यात आली, ज्याचा फायदा निवडणुकीच्या मतदानामध्ये पद्मसिंह पाटलांना झाला आणि ते निवडून आले असा सुद्धा आरोप या संपूर्ण प्रकरणामध्ये आरोपींच्या विरोधात करण्यात आलेला होता. आता हे जे सगळे आरोपी आहेत त्या सगळ्यांची बॅकग्राऊंड नेमकी काय आहे, तर मी जसं सांगितलं मोहन शुक्ला हा मुंबईतला एक एक्स कॉर्पोरेटर आहे. पारसमल जैन नावाचा हा जो व्यक्ती आहे तो फार या सगळ्या खटल्यामध्ये महत्त्वाचा आहे, कारण जी सुपारी घेतली या सगळ्या हत्येची ती पारसमल जैन यानं घेतली हा आरोप आहे. पारसमल जैन हा HIV पेशंट होता आणि त्या काळामध्ये जेव्हा त्याला या सगळ्या आजाराबद्दल पैशांची निकड होती म्हणून तो मोहन शुक्लांकडे गेला आणि मोहन शुक्लाने मग सांगितलं की तुला पैशाची गरज आहे तर एवढं एक काम कर, तुला वाटेल तितके पैसे देऊ. 25 लाख रुपयांची कॅश या हत्येनंतर पारसमल जैनला दिल्याचं या आरोपपत्रामध्ये नमूद करण्यात आलेलं होतं. आता घटना बघा काय आहे. 3 जून 2006 या दिवशी मुंबईतल्या एका PCOमधून, तुम्हाला आता या गोष्टीसुद्धा आठवाव्या लागतील की म्हणजे त्यावेळी PCO वगैरे आपल्या आसपास आपल्याला खूप दिसत होते असे STD बूथ्स, आणि तिथून पवनराजेंच्या मोबाईलवरती फोन येतो. तो फोन असतो महेंद्र जैन या नावानं आणि बार्शीतल्या एका जमिनीची खरेदी मला करायची आहे, मी तिथं जैन मंदिर बांधायचं आहे मला असं सांगितलं जातं. पवनराजे त्यावेळी मुंबईतच होते. ते म्हणतात की ठीक आहे आपण या व्यवहारासंदर्भात भेटू आणि मग शीळ फाट्यावरती आपण भेटू असं ठरतं. त्यावेळी मग पारसमल जैन, दिनेश तिवारी आणि पिंटू सिंग छोटे पांडे हे चौघेजणं शीळ फाट्यावरती पोहोचतात आपली इंडिका गाडी घेऊन आणि तिथं गेल्यानंतर देसाई विलेजच्या जवळ एक फोन पारसमल जैन पवनराजेंना करतो आणि लोकेशन कन्फर्म करतो. ते वाट बघत असतात तिथं पवनराजे निंबाळकरांची, पण त्यांना लक्षात येतं की ठिकाण जे आहे ते फार गर्दीचं आहे, त्यामुळं मग ते तिथं काहीच करत नाहीत. पवनराजे निंबाळकर बरेच कॉल करतात आणि मगाशी मी जो उल्लेख केलेला होता की पवनराजे निंबाळकरांचे 13 कॉल या घटनेच्या दिवशी झालेले होते आणि त्यातल्या 12 कॉलमध्ये काहीच कम्युनिकेशन नव्हतं. ते मिस कॉल होते, कदाचित ते या वेळेचे असावेत शीळ फाट्यावरून, कारण तिथून पुढे काहीही कम्युनिकेशन जे आहे ते त्यांचं आणि पारसमल जैन ज्यानं नाव आपलं महेंद्र जैन त्यांना सांगितलेलं होतं त्यांच्यामध्ये झालेलं नाही आहे. पुढं काय होतं, शीळ फाट्यावरती हे कम्युनिकेशन होत नाही आहे, तो सांगितलेला कोणीतरी महेंद्र जैन आपल्याला भेटत नाही असं म्हटल्यानंतर पवनराजे निंबाळकर आपल्या ड्रायव्हरला समत काजीला असं सांगतात की आपण आता पुण्याच्या दिशेनं निघूयात आणि म्हणून ते पुढे जायला निघतात. स्कोडा कारमध्ये ते दोघे असतात. स्कोडा कार पुण्याच्या दिशेनं चाललेली आहे आणि त्या कारचा पाठलाग मग इंडिका गाडी ज्याच्यामध्ये पारसमल जैन आणि हे सगळे बाकीचे लोक बसलेले आहेत ते सुरू करतात. कळंबोलीच्या जवळ आल्यानंतर इंडिका गाडी स्कोडाला ओव्हरटेक करते आणि पारसमल जैन सिग्नल करतो ड्रायव्हरला गाडी थांबवण्यासाठी. समत काजी गाडी थांबवतो. पारसमल जैन गाडीतनं उतरतो आणि सांगतो की मी महेंद्र जैन, मला पवनराजेंना भेटायचं आहे, ते कुठे आहेत. ड्रायव्हर सांगतो ते मागे झोपलेले आहेत आणि त्याचवेळी दिनेश तिवारी, पिंटू सिंग हे तिथं पोहोचतात. उजव्या बाजूनं पवनराजे खिडकीची काच खाली करतात आणि त्यावेळी पिंटू सिंग पवनराजेंच्या दिशेनं गोळी चालवतो. दिनेश तिवारी हा ड्रायव्हरवरती गोळी चालवतो, कारण कुणी साक्षीदार तिथं शिल्लक राहू नये म्हणून. हे सगळं दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास घडलेलं आहे. त्यावेळी जरी मुंबई पुणे एक्सप्रेसवे हा फार क्राऊडेड नसला तरीसुद्धा तुम्ही कल्पना करून बघा की हे कुठल्या आडवाटेला होत नाही आहे. हे सगळं एका राज्याच्या अतिशय महत्त्वाच्या हायवेवरती हे सगळं झालेलं आहे. त्याच्यानंतर हे चौघेही जण इंडिका कारमध्ये बसून पळून जातात. पारसमल जैन आणि पिंटू सिंग
थोडेसे खोपोलीच्या दिशेनं जातात आणि नंतर परत मुंबईत येतात. ग्रँट रोड रेल्वे स्टेशनच्या PCOमधून पारसमल जैन मोहन शुक्लाला सांगतो की काम फत्ते झालेलं आहे. मग मोहन शुक्ला या पारसमल जैनला सांगतो की आता तुम्ही राजस्थानमध्ये निघून जा आणि बाकीच्यांना उत्तर प्रदेशामध्ये पाठवा. 15 दिवसांनी पारसमल जैनला मोहन शुक्लाकडनं 25 लाख रुपयांची कॅश मिळते. ती कॅश हा पारसमल बाकीच्या सगळ्या आरोपींच्यामध्ये वाटतो आणि या सगळ्यामध्ये मग हे आरोपी जे आहेत ते अशा पद्धतीनं पसार होतात. आता या सगळ्या हत्याकांडाचा तपास नेमका कसा झाला, तर पहिला फोन जो आहे तो 4:20 कळंबोली पोलीस स्टेशनला येतो नवी मुंबई कंट्रोल रूममधून आणि PSI बबन कांबळे हे स्टेशन डायरीमध्ये एंट्री करतात आणि नंतर आपल्या वरिष्ठांना घटनेची माहिती कळवतात. वरिष्ठ तिथं पोहोचतात. गाडीच्या दोन्ही खिडक्या त्यावेळी स्कोडाच्या त्यांना ओपन दिसतात. तिथं स्पॉटवरती त्यांना दिसतात गोळी लागलेले पमन राजे आणि समद काझी. त्या दोघांनाही पनवेलच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये पाठवलं जातं आणि तिथून 2 पिस्तूल, 18 कार्टेजेस, 2 रिकामे कार्टेजेस आणि 1 गोळी पोलिसांनी स्पॉटवरनं जमा केली. पवन राजेंची सुद्धा 1 पिस्तूल आणि मोबाईल त्यांचा या सगळ्या स्पॉटवरनं जमा केलेला दिसतोय. क्राईम ब्रँचकडं हा तपास जो आहे तो 2008मध्ये गेला. पण याच वेळी पवन राजेंच्या पत्नी आनंदी देवी यांनी हायकोर्टामध्ये एक याचिका दाखल केलेली होती की तपास नीट होत नाही आहे, तो CBIकडे जावा. आणि म्हणून या दरम्यान 2 वर्ष तर काही तपास फार पुढे होत नाही. 20 मार्च 2009ला FIR दाखल होतो आणि या सगळ्यामध्ये आरोपी क्रमांक 4 आणि 5 पारसमल जैन आणि तो पिंटू सिंग यांना पहिली अटक जी आहे ती होते. त्यावेळी क्राईम ब्रँचचे तेव्हा DCP होते राकेश मारिया. आणि याच दरम्यान पारसमल जैनची जी मुलगी आहे तिनं आपल्या वडिलांच्याबद्दल काहीतरी माहिती कळवली. ते माफीचे साक्षीदार होऊ इच्छितात असं देखील CBIला कळवल्याचं नंतर तपासामध्ये सांगण्यात आलेलं आहे. पारसमल जैनचं या संपूर्ण प्रकरणामध्ये कन्फेशन स्टेटमेंट जे आहे ते 2 वेळा नोंदवलं गेलेलं आहे. आणि ज्यावेळी ही सगळी केस चालली त्यावेळी बचाव पक्ष जो आहे त्यांनी हाच मुद्दा केलेला होता की पारसमल जैन माफीचा साक्षीदार व्हायला मुळात इतका वेळ का लागला. ज्यावेळी सगळे विटनेसेस तपासून झाले त्याच्यानंतर तो माफीचा साक्षीदार बनलेला आहे, म्हणजे पोलिसांच्या हाती काहीही लागलं नाही म्हणून त्याला माफीचा साक्षीदार बनवण्यात आलं का, इतक्या उशिरा हा निर्णय नेमका का झाला, हा एक महत्त्वाचा प्रश्न बचाव पक्षानं उपस्थित केलेला होता. SM महाडिक हे पद्मसिंह पाटलांचे वकील होते आणि त्यांचा दावा होता की मुळात हा सगळा जो एक याच्यात मोटिव्ह दाखवला जातोय राजकीय वैमनस्याचा, तर तो चुकीचा आहे. कारण पद्मसिंह पाटलांनीच पवनराजेंना राजकारणामध्ये आणलं, त्यांनीच महत्त्वाच्या राजकीय पदांवरती त्यांना नेमलं आणि त्यामुळे ते मर्डर कशाला करतील हा दावा त्यांनी केलेला होता. सोबतच हा जो पारसमल जैन आहे तो कसा पढवलेला साक्षीदार आहे, त्याला चुकीच्या पद्धतीनं क्रिमिनल केसेसमध्ये काही राकेश मारियांनी अडकवलेलं होतं आणि त्याच्यानंतर त्याला बळजबरीनं माफीचा साक्षीदार बनवला. CBIच्या कस्टडीमध्ये त्याला ही सगळी कहाणी पढवली गेली असा आरोप जो आहे तो बचाव पक्षानं या सगळ्यामध्ये केला गेलेला होता. अजून एक धक्कादायक गोष्ट काय माहिती आहे, म्हणजे पवनराजेंच्या हत्येमध्ये हे सगळे 9 आरोपी निर्दोष ठरले. याचं कारण बचाव पक्षाचं म्हणणं होतं की स्कोडा गाडीचा पाठलाग करून तिथं इंडिका गाडी आणि ती देखील रस्त्याच्या उजव्या साईडला थांबूच शकत नाही. हे काम जे आहे ते मोटारसायकलवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी कुणीतरी केलेलं असावं. म्हणजे त्या गाडीचे डिटेलसुद्धा, चॅसिस आणि इंजिन नंबरसुद्धा मॅच झालेले नाही आहेत. या पोलिसांच्या तपासामध्ये किती अक्षम्य चुका या सगळ्या तपासामध्ये झालेल्या आहेत हे तुमच्या लक्षात येऊ शकेल. आणि मग पोलिसांनी ज्या सगळ्या गोष्टी सांगितल्या त्याच्या आधारावरती न्यायमूर्तींनी 8 पॉईंट हे निकालपत्र ठरवण्यासाठी फिक्स केलेले होते. त्याच्यापैकी 7 प्रश्नांची उत्तरं त्यांना निगेटिव्ह येतात. या सगळ्या आरोपींचे काही संबंध आहेत की नाहीत, तपासामध्ये ज्या गोष्टी दाखवलेल्या आहेत त्याच्याबद्दल पुढचे प्रश्न काही उपस्थित होतात का. पण केवळ आणि केवळ होमिसायडल डेथ
पवनराजेंची झालेली आहे, म्हणजे त्यांची हत्या झालेली आहे, एवढी एकच गोष्ट फक्त टिक मार्कमध्ये निकालपत्रात योग्य म्हणून दाखवलेली आहे. बाकीच्या सगळ्या गोष्टी निगेटिव्ह आहेत. पण मग पवनराजेंची हत्या झाली हे कोर्ट मान्य करतं, तर ती नेमकी केली कुणी, याचं उत्तर मात्र ना पोलिसांकडे आहे, ना निकालपत्रामध्ये त्याच्या संदर्भातले कुठले निर्देश आपल्याला पाहायला मिळतात. आता किती या सगळ्यामध्ये भयानक आहे बघा, निकालपत्रातली अजून एक गोष्ट, जो दावा अण्णा हजारेंच्या साक्षीनं करण्यात आलेला होता की सावंत समितीच्या रिपोर्टनुसार पद्मसिंह पाटील दोषी आहेत, पण ते सिद्ध होत नाही आहे. सावंत समिती जी आहे, पी.बी. सावंत यांची कमिटी, त्याच्यासमोर आपल्या पूर्ण साक्षी ज्या आहेत त्या नोंदवल्या गेलेल्या नाही आहेत, असं अण्णा हजारेंनी सुद्धा या तपासामध्ये म्हटलेलं आहे. निकालामध्ये न्यायमूर्ती असं म्हणतात की पी.बी. सावंत केस म्हणजे त्यांची रिपोर्टची सगळी समीक्षा करणं हे आमचं काम नाही आहे, ते पूर्णपणे वेगळा भाग आहे आणि त्यामुळं आम्ही त्याच्या डिटेलमध्ये जाणार नाही. अण्णा हजारेंच्या सुद्धा सुपारीचा प्रयत्न पारसमल जैन यानंच केलेला होता, असा सुद्धा दावा CBIनं केलेला होता, पण ते या सगळ्यामध्ये कुठेही शेवटपर्यंत पुराव्यानिशी सिद्ध होऊ शकलेलं नाही आहे. अण्णा हजारे यांनी आरोप केल्यानंतर पद्मसिंह पाटलांना राजीनामा द्यावा लागलेला होता. म्हणजे बघा, ती जी टाईमलाईन आहे 2002-03च्या दरम्यान पवनराजे निंबाळकर यांच्यावरती सुद्धा आरोप झालेले आहेत. ते स्वतः 2 महिने जेलमध्ये जाऊन येतात. त्याच दरम्यान अण्णा हजारेंचे आरोप होत आहेत, पवनराजे आंदोलन करतायत, पी.बी. सावंत कमिशन नेमलं जातं आणि या सगळ्यातून पद्मसिंह पाटलांचं मंत्रिपद जे आहे ते सुद्धा गेलेलं आहे. पण पुढची गोष्ट बघा, 2006मध्ये हा मर्डर होतोय आणि 2011पर्यंत चार्जेस फ्रेम होत नाही आहेत. हा जो पारसमल जैन आहे, हा माफीचा साक्षीदार बनण्याची प्रक्रियासुद्धा 2018च्या आसपास पूर्ण झालेली आहे, म्हणजे जवळपास 12 वर्षांनी. आणि त्यामुळं या सगळ्या केसमध्ये पोलिसांचा तपास जो आहे तो पहिल्यापासून इतका ढिसाळ, जर त्या इंडिका कारच्या चॅसिसचे आणि इंजिनचे नंबरसुद्धा रजिस्ट्रेशनमध्ये मॅच होत नाही आहेत. कॉल डिटेल रेकॉर्ड्स ही किती सोपी गोष्ट आहे. जर पारसमल जैन हा महेंद्र जैन म्हणून त्या नावानं फोन करतोय पवनराजेंना आणि एका जमिनीच्या व्यवहारासाठी आपण बोलू म्हणून सांगतोय, तुम्ही थांबा, तर या कॉल डिटेल रेकॉर्डच्या आधारावरतीच खरं तर ही सगळी केस जी आहे ती उभी होऊ शकली असती. पण दुर्दैवानं त्या सगळ्यामध्ये पोलीस पूर्णपणे कमी पडले. दुसरी गोष्ट, ज्या कुणा 128 साक्षीदारांच्या साक्षी नोंदवल्या गेलेल्या आहेत, त्यांच्यापैकी बहुतांश लोकांना हे कसे इंटरेस्टेड पॉलिटिकल पार्टी आहेत, म्हणजे ज्या अर्थी ते पवनराजेंचे कार्यकर्ते आहेत, या अर्थी त्यांचा काहीतरी राजकीय हेतू त्याच्यामध्ये दडलेला आहे आणि म्हणून त्यांच्या साक्षीवरती विसंबता येत नाही, असे ताशेरे निकालपत्रात मारण्यात आलेले आहेत. पवनराजे निंबाळकर यांच्या 2 पत्नी आनंदीदेवी आणि राणी निंबाळकर, त्यांच्यासुद्धा या सगळ्यामध्ये काही साक्षी झालेल्या आहेत. पण पुन्हा एकदा हे सगळे कसे इंटरेस्टेड पॉलिटिकल पार्टीज आहेत, म्हणजे त्यांचे काहीतरी हितसंबंध आहेत म्हणून ते साक्ष देत आहेत, अशा पद्धतीचं निरीक्षण निकालपत्रामध्ये नोंदवण्यात आलेलं आहे. आणि त्यामुळं या संपूर्ण केसमध्ये म्हणजे नावं इतकी आली, घटना इतक्या सांगितल्या गेल्या, अशा पद्धतीचे प्रसंग सांगितले गेले, पण तरीसुद्धा या सगळ्याची एक लिंक जी आहे ती मात्र पोलिसांना तपासामध्ये सिद्ध करता आलेली नाही आहे. आणि त्यामुळं या संपूर्ण प्रकरणातून पद्मसिंह पाटील हे पूर्णपणे निर्दोष ठरलेले आहेत, जे कधी काळी या राज्याचे गृहमंत्री होते, जे कधी काळी शरद पवारांच्या काँग्रेसचे महाराष्ट्रातले प्रदेशाध्यक्ष होते आणि त्यांचे अर्थातच नातेवाईक पण आहेत. सध्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांचे ते भाऊ आहेत. आणि मी जसं म्हटलं की मुळात पवनराजे निंबाळकर आणि पद्मसिंह हे स्वतः रिअल कझिन्स, ते त्यांचं घराणं मुळात एकच. जेव्हा पद्मसिंह पाटलांचे वडील तेरच्या पाटलांकडं दत्तक गेले, तिथून पाटील आणि निंबाळकर घराणी जी आहे ती वेगळी झाली. पण या संपूर्ण प्रकरणामध्ये हे एकमेकांच्यावरती झालेले जे आरोप होते त्याची कहाणी आणि या सगळ्यातून झालेला एक थरारक राजकीय खून, 20 वर्षानंतर आपल्याला या केसमध्ये काहीच ठोस सापडत नाही आहे आणि निकालपत्राच्या आधारे पॉलिटिकल ब्लॅकमेलिंग केवळ चालू आहे,
आणि लोकसुद्धा उघडपणे बोलताना या केसचा निकाल आपल्या बाजूनं लागला तर ओमराजे बाजू बदलतील, जणू काही ती बाजू बदलणं योग्य ठरेल इतक्या दिवसांनी, अशा पद्धतीच्या सगळ्या चर्चा आपल्याला पाहायला मिळत आहेत. पारसमल जैन जो आपल्या आजारपणासाठी हे त्याला पैसे हवे होते हे सांगत होता, मुळात त्याची प्रॉपर्टी इतकी आहे की त्याच्या घरी बसण्यावरती सुद्धा शेवटी निकालपत्रामध्ये न्यायमूर्तींनी शंका घेतलेली आहे. न्यायमूर्ती नवेंदर यांनी हा निकाल 20 जून रोजी हायकोर्टाच्या या सगळ्या केसमध्ये दिलेला आहे. महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासामध्ये ही केस जी आहे ती अनेक वर्ष चर्चेत राहील. आतासुद्धा निकाल आल्यानंतर CBI पुन्हा असं म्हणते की आम्ही वरच्या कोर्टामध्ये अपील करू वगैरे वगैरे, पण 2 दशकामध्ये जे झालेलं नाही आहे ते पुन्हा नव्यानं नेमकं काय होणार आहे. आणि जर इतक्या साध्या गोष्टी पोलीस तपासामध्ये प्रूव्ह करू शकत नाही आहेत तर मग हा तपास जो आहे तो जाणीवपूर्वक ढिसाळ पद्धतीनं व्हावा यासाठी काही गोष्टी नमूद करण्यात आलेल्या आहेत का? राकेश मारिया यांच्या घरी यातले जे एक आरोपी आहेत त्यांची एक भेट पवनराजे निंबाळकरांच्या सोबत कशी झालेली होती याचा उल्लेख निकालपत्रामध्ये इतका ठळकपणे आवर्जून का करण्यात आलेला आहे, याच्यातल्या बिटवीन द लाईन्स नेमक्या काय आहेत हे सुजाण आणि सुज्ञ प्रेक्षकांना नक्कीच कळतं. आणि त्यामुळं या सगळ्या प्रकरणाची चर्चा महाराष्ट्राच्या पॉलिटिकल हिस्ट्रीमध्ये कायम होत राहील. आणि न्यायव्यवस्थेच्या दृष्टीनं सुद्धा ही केस जी आहे ती कशी तपास यंत्रणांच्या दृष्टीनं एक पूर्णपणे फेल्युअर केस आहे याचे सुद्धा डिटेल जे आहेत ते नोंदवले जातील. अतिशय धक्कादायक अशी ही सगळी केस आहे. 316 पानांचा हा निकाल मी पूर्णपणे वाचला आणि त्याच्यानंतर हे सगळं तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठीचा हा व्हिडिओ होता. याच केसच्या निमित्तानं याच केसचा आधार देऊन आता बऱ्याच गोष्टी तुमच्यापर्यंत सांगितल्या जात आहेत. त्याच्यावरती ओमराजेंचा पुढचा निर्णय अवलंबून असेल वगैरे वगैरे सगळं सांगितलं जातं आहे. पण मुळात ही केस कुठे कुठे फसलेली आहे हे आपल्याला या 316 पानांमध्ये स्पष्ट दिसतं आहे. तुम्हाला या सगळ्या केसचे निकाल आणि हे तपशील ऐकल्यानंतर काय वाटतं, तुमची प्रतिक्रिया आवर्जून कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.